हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल. तर मी पण तुमच्यासारखी मस्त मजेत आणि आनंदातच आहे. तर मी फायनली मुंबईवरून काल आली होती आणि व्हिडिओ काही मी केला नव्हता, कारण मी ज्या ट्रेनने आली त्या ट्रेनला भरपूर गर्दी होती. आणि मी आली त्या ट्रेननेच नाही, माझ्या मागच्या सुद्धा ट्रेनला बरीच गर्दी होती. आणि मी ज्या आली त्यासुद्धा ट्रेनने भरपूर गर्दी होती. त्यामुळे तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली होती. 8 वाजले होते आणि व्हॉईस ओव्हर देते, कारण मी इथे बोलली होती पण पंख्याचा आहे ना कटकट आवाज येत होता. मी व्हिडिओ एडिट करताना बघितला, म्हणून व्हॉईस ओव्हर देते. खूप घरामध्ये राडा करून ठेवला होता यांनी, भरपूर म्हणजे भरपूर, की रात्री जेवताना मला ताटलीसुद्धा घ्यायची इच्छा नव्हती. रॅकवरची सगळी भांडी इकडची तिकडे आणि तिकडची इकडे केली होती आणि बरीचशी भांडी तर खालीच होती ओट्यावरती. गॅससुद्धा खूप घाण झाला होता. त्यामुळे मी आली त्या दिवशी फक्त प्यायचं पाणी भरलं आणि टॉयलेटसुद्धा मी धुतलं नव्हतं, कारण दुसऱ्या दिवशी मला कामच करायची होती, म्हणून सगळी एकसाथच आली. त्या दिवशी फक्त मी माझे कपडे धुतले होते आणि यांचे 2-3 शर्ट पॅन्ट्स आणि माझे ड्रेस, परकर, मॅक्सी हे असे काही मी कपडे धुवून टाकले होते. तर सकाळी वातावरण बघू शकता, 9 वाजले होते पण जरा पण ऊन नव्हतं बाहेर. मी तुम्हाला एकदा घरातला पसारा दाखवून देते. कुठलीही अशी जागा नाही आहे की जी स्वच्छ आहे म्हणून. आणि हा बघू शकता तुम्ही रॅकची हालत काय झालेली आहे. मसाला, बॉटल, सुकट सगळी एकाच रॅकवरती आहे आणि इथे तर पूर्ण राडाच राडा आणि सर्व पाणी ओट्यावरचं खाली आलं होतं. आणि हे दुपारचा व्हिडिओ केलेला आहे मी. सगळं झाल्यानंतर फायनल लुक आहे घराचा. इथे बघू शकता तुम्ही, इथे पण बघू शकता, जिथे तिथे कपडे होते. पण आता आणि माझी पिल्लं बघत होती मी काय करते म्हणून. आता राहिलेला आहे फ्रिज साफ करायचा, तो पण मी उद्या घेणार आहे साफ करून. आणि बिछाना धुवायचा राहिलेला आहे, तो पण मी उद्यापासून एक 2 धुवायला सुरू करणार आहे. आणि फायनली रॅक तर तुम्ही बघू शकता, कारण मी जेव्हा भांडी घासते ना तेव्हा मला खूप आवडतात, कारण त्या खूपच सुंदर दिसतात भांडी. तुम्ही बघितलंच असाल आता. आणि कपडे तर एवढे होते ना, काल रात्री पण धुवून सुकवले होते, सकाळी पण धुतले होते. आणि हे सुकलेले कपडे ह्याच्यात थोडेसे ओलेसुद्धा कपडे होते, कारण मी तुम्हाला सकाळच्याच वातावरण बोलली होती की पाऊस येणार आहे म्हणून. आणि खरंच पाऊस आला, म्हणून मी झोपेतून उठून बाहेर गेली, कारण जे मुश्किलने सुकलेले आहेत ना कपडे ते भिजू नये म्हणून. आणि इतका मस्त पाऊस पडत होता ना, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि ढगसुद्धा खूप भरले होते. तर बाहेर पण वातावरण खूप भारी झालेलं होतं. आणि बरं झालं ऊन गेलं, कारण खूप त्रास झाला होता उन्हाचा. आणि मी असं म्हटलं चला एक व्हिडिओ घेऊया म्हणून पावसाचा. तरी ते माझी पिल्लं मस्त चायनीजचा आनंद